चला तर मग आज आपण बनवणार आहे भोपळ्याचे थालीपीठ आणि किसून घ्यायचं। बघा हा भोपळा आपण किसून घेतला होता, याला पिळून त्याचं पाणी काढायचं नाहीये कारण आपल्याला याच्यातच पीठ भिजवायचं आहे। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 वाट्या बाजरीचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। शक्यतो वरतून पाणी घालायची गरज पडत नाही, पण जर वाटलंच तर थोडंसं पाणी घालून कणिक भिजवून घ्यायची। बऱ्याचशा घरांमध्ये भोपळा खायला कंटाळा करतात, पण तुम्ही जर अशा पद्धतीने थालीपीठ बनवून खाऊ घातले तर ते नक्की आवडीनं खातील। आता तुम्ही म्हणाल की मी ही कोथिंबीर अशी वेगळी का लावते, कारण जर आपण पिठामध्ये जर कोथिंबीर मिक्स केली तर धपाट्याचा कलर जो आहे तो आपला काळसर येतो। 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचंय, गॅस मीडियम करायचंय। खमंग थालीपीठ तयार आहे। चला तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका।